आपल्या सर्वात मोठ्या चुका अतिजीव, अतिविचार आणि अतिविश्वास कधीच कोणावर करू नका, कारण त्रास हा आपल्यालाच होत असतो. असेच मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. नाती कितीही वाईट असली तरी ती तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवू शकते. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीही गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात भरून ठेवले जातात. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. आपल्या माणसांच्या रागाला कधीही चुकीचं समजायचं नसतं. त्याला आपली काळजी वाटते, आणि आपण निष्काळजीपणा दाखवला, त्यांचं ऐकलं नाही तर की मग त्यांची चिडचिड होत असते. विनाकारण चिडत नसतं कुणी कुणावर, त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं. आवडणे आणि प्रेम यात फरक आहे. एखाद्या व्यक्तीच्या गुणांमुळे ती व्यक्ती प्रिय होणे म्हणजेच नुसते आवडणे, आणि दोष ठाऊक असूनही ती व्यक्ती आवडणे म्हणजेच प्रेम. ज्या व्यक्तीवर प्रेम करावे तीच व्यक्ती मिळेल असे काही नसते. त्या व्यक्तीच्या मनातही आपण आहोत ही भावनाच आपल्याला आयुष्यभर सुखावणारी असते. प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केलं तर त्याच्याशिवाय आपण एक मिनिटही राहू शकत नाही. कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा. कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजेच आपलं नशीब असतं. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यांमधला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे, आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणाही तुमच्याकडे आहे. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा या गरजेनुसार बदलत असतात. आनंदी राहण्यासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देत असतात. आपले ते नाही जे फक्त फोटोमध्ये आपल्यासोबत उभे राहतात. आपले तर ते असतात जे अडचणीत आपल्यासोबत असतात. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावाच लागतो. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दांमधील गोडवा माणसांमधील नातं जपून ठेवत असतो. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेले असते. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते, पण मनाच्या नाही. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य, ऐकताना वाक्य या चारही गोष्टी आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळं निर्माण होतच नाहीत. असे सकारात्मक मोटिवेट करणारे विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.